नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं धनश्री दयानंद राठोड. आपण कुठून आलात? उदगीर जिल्हा लातूर. आपला व्यवसाय काय आहे? मी घरीच काम करते सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा 2013 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? लहानपणापासून म्हणजे मी देवीची भक्ती करत होते सर. तर त्या वेळेला देवीची भक्ती करत होते, पण मी छोटी असताना माझ्या अंगात येत होता. त्या वेळेला अंगात येत होतं तर मी खूप देवाची भक्ती करत होते. पण लहानपणी त्या वेळेला मला काही कळत नव्हतं. पण मी खूप भक्ती करायची देवीची, पण माझ्या काही बार अंगातच येत होता. मग त्या वेळेला खूप दिवसापूर्वी माझ्या अंगात आला. त्यावेळेला अंगात आलं तर मी म्हणजे माझे वडील म्हणायचे, खूप साधू संताकडं मला घेऊन जायचे. मला खूप असं माझे आई वडील खूप परेशान व्हायचे, माझे भाऊ व्हायचे त्या पिरियडमध्ये. आणि मी एवढी म्हणजे माझं अंगात येत होतं तर मला स्वतःला म्हणजे मी कोण हो म्हणून मला कळत नव्हता. मग नंतर मला कुठे दाखवून हे कमी झालं, माझ्या अंगातलं यायचं. मी सवारी येत होती ते कमी झालं. लग्न झाल्यावर मग मी अशीच चतुर्थी चालू ठेवले. मी संतोषी माताचे बी एवढे 21 शुक्रवार केले की मला काहीतरी फरक पडन म्हणजे देवी देवताचं म्हणून. मग लग्न झाल्यावर मी एवढे शुक्रवार केल्यावर बी मला 4 वर्षे मुलं बाळं झाले नाही. मी शुक्रवार सोडून टाकले. तर काही दिवसाच्या नंतर मी ओम शांतीमध्ये गेले. ओम शांतीमध्ये गेल्यावर मग ओम शांतीमध्ये बी मी 5 वर्षे भक्ती केले त्याच्यामध्ये. तरी बी माझ्या मनात विचार यायचं की हे देव मला असा का साथ देत नाही. एवढी भक्ती करते, लहानपणापासून मी एवढी भक्ती करते, तर हे एक झालं की एक संकट तयार होतोच माझ्यासमोर. ओम शांतीवाल्यांनी का म्हणायचे की हे कर्माचे भोग आहेत म्हणायचे मला. मी त्यांना प्रश्न विचारले की ही एवढी भक्ती करतो आम्ही, तर आम्हाला याच्यामध्ये का लाभ भेटत नाही. मग त्यांनी म्हणायचे की हे आपले जे नशिबाचे भोग आहेत ते नशिबाचे भोग तर भोगावं लागेल आपल्याला, असं म्हणायचे त्यांनी. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासून भक्ती मार्गात होतात आणि स्वतः देवी आपल्या अंगामध्ये येत होती असं आपण सांगत आहात. तर मला हे विचारायचं आहे की आपण भक्ती लीन होतातच, आणि असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजीच्या शरणामध्ये 2012 मध्ये आमच्या सासऱ्यांनी नामदीक्षा घेतलेली होती. तर त्यावेळेला आम्हाला त्यांनी एक वेळेस येऊन सांगितले की तुम्ही खूप भक्ती करता तर येऊ शकता का. तरी बी मग आम्ही काही त्यांचं ऐकलो नाही. मग अजून दुसऱ्या वेळेस त्यांनी आले आणि आम्हाला म्हणले की तुम्ही येऊ शकत नाही, पण टी व्हीवर सत्संग ऐका. मग आम्ही सत्संग थोडं ऐकायचं. आमचे भगतजी जास्त ऐकायचे, मी काही ऐकत नव्हते एवढं. त्या पिरियडमध्ये माझं एक वेळेस खूप पोट दुखायला लागलं. मग माझं पोट दुखायला लागल्यावर मला अजून मग ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट करताना माझं एवढं पोट दुखायचं की खूप पोट दुखायचं, मला ॲडमिटच करावं लागत होतं. मग तरी बी मला यांनी म्हणजे आमच्या घरामध्ये खूप किरकिर व्हायची. यांनी म्हणायचे, घरचे म्हणायचे की तुझं बार खूप पोट दुखतंय, हे का आहे हे असं. मग मी एक वेळेस खूपच कंटाळले. मग यांना म्हणले की चला आपण आईबाबासोबत आज दिवाळीची सुट्टी येऊ लागली तर आपण जाऊ शकता मग त्यांच्यासोबत. मग सासऱ्यांनी अजून म्हणले आम्हाला की चला तुम्ही फक्त तिथं बघू शकता. मग आम्ही गेलो संत रामपालजी महाराजाकडं. मग तिथं गेल्यावर मग नंतर नामदीक्षा आम्ही रात्री 2 वाजता नामदीक्षा घेतलो. ताई, जसं आपण सांगत आहात की आपले जे सासरे आहेत त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि आपल्याला ज्या काही शारीरिक व्याधी होत्या त्याचप्रमाणे वारंवार आपल्याला दवाखान्यात जावं लागत होतं, त्याला कंटाळून आपण एक शेवटचा मार्ग म्हणून संत रामपालजी महाराजांकडे पाहिलं आणि त्यांच्या मार्गात आपण आलात. तर मला हे विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो भक्तिमार्ग स्वीकारला त्यानंतर आपल्याला जे काही दुःख होतं, जे कष्ट होतं ते दूर झालं का? एवढी आजारी पडत होते ना सर, मी खूप कंटाळून गेले होते त्यावेळेला. मी गुरुजीच्या शरणामध्ये जायच्या अगोदरच माझे असे मोठे प्रॉब्लेम होते की मी असं म्हणजे त्यावेळेला खूप कंटाळून गेले होते की मला नको जीवन झालं होतं माझं त्या पिरियडमध्ये. त्यावेळेला मी असं माझे स्वतःला समजत होते, मी गुरुजीच्या शरणाच्या जायच्या अगोदर की
काहीतरी असं आपण आत्महत्या करून घ्यावे, नको हे जीवन म्हणत होते मी, की खूप मला लहानपणापासून त्रास होता. पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जो काही त्रास होता तो दूर झाला का? संत रामपालजी महाराजांचं नाम दीक्षा घेतल्यापासून सर मी अजून बी एक गोळी खाल्ली नाही मी. तेव्हापासून मला असं वाटायचं की हे काहीतरी आहे चमत्कार म्हणून मी एवढी भक्ती करू लागले होते तेव्हापासून संत रामपालजी महाराजाची, की खूप भक्ती करू लागले होते. मग जेव्हापासून मला असं लाभ भेटत गेला संत रामपालजी महाराजाचा, सगळे पैसे तर आमच्याकडे काहीच नव्हते. 1 वर्षामध्ये असं चमत्कार घडला सर. आम्हाला प्लॉट घेतलो आम्ही. प्लॉट घेतल्या 6 महिन्यांनी आम्ही बांधकाम चालू केलो घराचं. तर बांधकाम झालं आमचं, खूप छान झालं सगळं परमात्माची नामदीक्षा घेतल्यापासून. तर एवढा आनंद झाला खूप. 2021 पासून असा टाईम आला सर आमच्याकडे की करोनाचा पिरियड आला. आमचे भगजीला यांना ताप आली होती. तर सगळी टेस्ट केले तर तिथं म्हणले की यांना करोना आहे म्हणल्यावर ॲडमिट करायला लावले. मग आम्ही उदगीरमध्ये 4 दिवस ॲडमिट केलो. मग तिथे बी त्यांनी सिरियस होत गेले. मग नंतर आम्हाला म्हणले त्यांनी की तुम्ही पुढे हलवू शकता यांना. रात्रीचे 12 वाजता आम्ही यांना लातूरला हलवलो. लातूरला साई क्रिटिकल म्हणून हॉस्पिटल आहे लातूर जिल्ह्यामध्ये. त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 5 दिवस त्यांना घेऊन तिथंच ॲडमिट केलो. 5 दिवसाच्या नंतर आम्हाला डॉक्टर म्हणते की हे पेशंट सिरियस खूप झाले सिरियस म्हणल्यावर मग असं म्हणले आम्हाला. तर मग आम्ही अचंब झालो. मग त्या वेळीला आम्हाला मग डॉक्टर म्हणते की मला तर काही सांगितले नाही त्यांनी, पण माझे नंदवया आणि एक भगजी होते त्या भगजीला सांगितले की हे पेशंट आता 10 ते 15 मिनिटाचं आहे, याची काही गॅरंटी घेऊ शकत नाही. मग आता आम्ही त्यावेळीला संत रामपालजी महाराजाला अरदास लावलो आम्ही. आम्हाला वरून आदेश आला की बेटा आप नाम शुद्धीकरण कर लो. आम्ही जाऊन लगेच नाम शुद्धीकरण करून घेतलो. शुद्धीकरण करून घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्हाला डॉक्टर अजून काय म्हणते की तुमचं पेशंट त्यांनी सगळे ऑक्सिजन ते सगळे काढून टाकले की हे वाचू शकत नाही, 10 ते 15 मिनिटाचं आहे. मग माझं नंदावया एका बाजूला जाऊन रडतो, माझा मुलगा एका बाजूला जाऊन रडतो आणि मला काहीच माहिती नाही हे की यांना सांगितलेलं 10 ते 15 मिनिटांमध्ये आहे म्हणून. मग सगळे मला म्हणते. मग मी अजून माझ्या मुलांना म्हणले की हे बघ गुरुजी संत रामपालजी महाराज का म्हणतात की बापाच्या खांद्यावर मुलगा जाऊ शकत नाही. बाप जर गुरुजी नामदान घेतलेलं असन, संत रामपालजी महाराजाचं नामदान घेतलेलं असन तर बापाच्या खांद्यावर मुलगा जाऊ शकत नाही. त्यांनी सत्संगामध्ये असं बोललेलं आहे म्हणून मी मुलाला सांगितले. मग मुलगा म्हणला मम्मी कसं करायचं आहे आता. मग मी म्हणले भैया आपल्याला नाही का म्हणलं दुसरं हॉस्पिटल बघायचं, इथून हलवायचं, आपल्याला गुरुजीचं पालन करायचं. मग मी असंच मनात विचार करू लागले, ए बंदी छोड, हे काय आलंय आपल्या माझ्या नशिबाला. म्हणले माझे तर मुलं छोटे ते तब्येत जर बघितले डॉक्टर म्हणलं त्यावेळेला यांची ऑक्सिजन लेवल 35 वर आहे म्हणले. यांची ऑक्सिजन लेवल 35 आली आणि तुम्ही का तोंड घेऊन बसता म्हणले. मग अजून संत रामपालजी महाराजाला आदेश लावलो. वरून आदेश आला मला, बेटा जिथं सांगते तिथं घेऊन जा म्हणले, पुढे हलव म्हणले. मग आम्ही हैदराबादला हलवलो, घेऊन गेलो रस्त्याला. पण परमात्मा मला असं सांगायचे त्यावेळेला, बेटा हार मानू नको, खूप युद्ध चालू आहे तुझ्यासोबत म्हणले, तरी बी तू हार मानू नको म्हणले. मी नेलेला हैदराबादला सर. आम्ही सकाळी 3 वाजता पोहोचलो होतो हैदराबादमध्ये. तर 3 वाजल्यापासून तर सकाळच्या 8 वाजल्यापर्यंत आम्ही त्यांना घेऊन फिरत होतो. कोणतेच हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते त्यांना. मग त्यावेळेला मग एकच हॉस्पिटल आम्हाला ते डॉक्टरनी म्हणलं की आता एकच हॉस्पिटल राहिलं, एक गव्हर्मेंटचं हॉस्पिटल आणि एक माझं मित्र मग काम करतो म्हणे त्या हॉस्पिटलमध्ये नेतो म्हणले. तिथं घेऊन गेले सर. तिथं नेल्यावर मग तिथं आमच्याकडून सगळी सही घेतले की हे पेशंट खूप सिरियस आहे म्हणे आणि तुमचं काही पेशंटची गॅरंटी घेऊ शकत नाही म्हणले.
ठीक आहे म्हणलो आम्ही. मग आम्ही तिथं लगेच संत रामपालजी महाराजाला आम्ही अर्धाच लावलो असं की परमात्मा आता खूप क्रिटिकल आहे म्हणून सांगतात डॉक्टर. मग संत रामपालजी महाराज म्हणले फक्त तुम्ही ट्रीटमेंट चालू करा, बाकीचं काय करायचं ते मी बघून घेतो म्हणले आम्हाला. मग तिथं ICUमध्ये टाकले. ICUमध्ये टाकल्यावर काही 3 दिवस कंटिन्यू आलेलं डॉक्टर म्हणायचं की खूप क्रिटिकल आहे, खूप क्रिटिकल आहे. आणि मग आम्ही असंच भक्ती करत राहिलो. भक्ती करत राहतच मग लगेच परमात्मा मग त्यांच्या 5व्या दिवशी त्यांना येऊन उठवले की मला येऊन उठवले, बेटा उठ जा, तू मिलके आजा. मी म्हणले मालिक हे मला खोटं वाटते. त्यांनी म्हणले उठ जा बेटा, जा मिलके. लगेच मला डॉक्टर म्हणते तुमचं पेशंट पागल झाले म्हणे, आणि पागल झाले त्यानं म्हणते की माझं 12वीचं प्रॅक्टिकल आहे, 12वीचं प्रॅक्टिकल आहे. मी म्हणले प्रॅक्टिकल नाही सर, त्यांनी टीचर आहे, तुम्ही जा म्हणे त्यांना भेटा म्हणे, ते पागल झालेले बडबडू लागले आणि खूप बडबड करतोय. मग गेल्यावर मग त्यांनी म्हणले हे बघ कविता, मला गुरुजीनं मला येऊन उठवले आणि कंटिन्यू संत रामपालजी महाराज दिसतो म्हणे मला. आणि मला नाही का आता एवढं आनंद वाटतो की मी नीट झालो म्हणले मला, आणि मला घरी घेऊन चल. मला एवढं लाभ मिळाले संत रामपालजी महाराजाकडून की खूप 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 मी जेवढं सांगते सर तेवढं कमी आहे. ताई, जसं आपण सांगत आहात की करोना काळामध्ये अतिशय भयंकर अशी महामारी ही करोनाची होती, आणि त्यात आपल्याला करोना काळामध्ये करोनाने आपल्या पतिदेवाला ग्रासलं होतं आणि ते अतिशय म्हणजे मृत्यूच्या क्षयाला पोहोचले होते. आणि त्यातून संत रामपालजी महाराजांनी आपण जी सद्भक्ती केली त्या जोरावर त्यांना त्यातून बाहेर काढलं. खरंच हे अतिशय कौतुकास्पद आहे, आणि धन्य संत रामपालजी महाराज आणि धन्य त्यांचे श्रद्धाळू. तुम्हाला या पुढे असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी हे जे आपल्याला पतीला जे जीवनदान दिलं त्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांच्या शरणात असताना आपल्याला आणखीन काही लाभ किंवा आणखीन काही अनुभव आले आहेत का? संत रामपालजी महाराजाचे नाम दीक्षा घेतल्यापासून असं लाभ भेटत गेला की मला खूप खूप लाभ भेटत गेला. मग मुलाला मी एक वेळेस ॲडमिट करण्यात आलं, माझ्या मुलाला. त्या पिरियडमध्ये मला गुरुजी नाही का येऊन दर्शन दिले. मग त्यांनी म्हणले अरे बेटा म्हणजे त्यांनी मला असं सांगितले की तुझ्या मुलाला काही झालेलं नाही, ते नॉर्मल आहे, खूप चांगलं झालेलं आहे, उद्या सुट्टी होऊ शकते म्हणले त्यांनी. मग ते असं मालिकची दया झाली माझ्यावर की लगेच दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली त्याला. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी पदोपदी संत रामपालजी महाराजांनी आपली साथ दिली, आपल्या कुटुंबावर जे काही संकट आलेलं होतं ते सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळं टळलं गेलं. तर आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या इतर ज्या गृहिणी आहेत, ज्या परमेश्वर भक्तीसाठी शोध करत आहेत, त्याचप्रमाणे जे काही दुःखी आहेत, कष्टी आहेत, नाना तऱ्हांच्या रोगांनी ग्रस्त आहेत आणि आपल्या कुटुंबामध्ये ते सुखी नाहीत, तर अशांना उद्देशून आपण आपल्या भक्तीच्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांची जर खरी भक्ती करायची असन याच्यामध्ये, तर खरी भक्ती काय आहे ते ज्ञानगंगा पुस्तक वाचावे त्यांनी, आणि त्याच्यातून हे संत रामपालजी महाराजांचं नाम दीक्षा घेऊन खरी भक्ती, खूप संकटामध्ये असन तर याच्यामध्ये यावे त्यांनी. एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात याच्यामध्ये की खूप लाभ मिळतो संत रामपालजी महाराजाचं की आपण सांगू शकत नाही ह्या जगामध्ये की एवढे लाभ भेटू शकतात संत रामपालजी महाराजाचे की खूप खूप लाभ भेटू शकतात. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात, तर ह्या अनुषंगाने एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? प्रत्येक जिल्ह्याला आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहो ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर आहे संत रामपालजी महाराजाचं, तिथं जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. आपल्याला काही 1 रुपया खर्च लागणार नाही. तर तिथं आपल्याला कोणत्याही चॅनलवर गुरुजीचा नंबर येतो, त्या नंबरवर आपण बघून आपण फोन लावू शकतो. फोन लावून आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं आपल्याला जे जिल्हा जवळ पडतो आपल्याला ते आपल्याला नंबर देतात त्यांनी, तिथं जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकतो. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी साधा आणि सोपा मार्ग आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याचा. त्यासाठी फक्त आपल्या TV स्क्रीनवर जे काही नंबर दिसत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल. तो ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने नामदान केंद्राची उभारणी झालेली आहे, आणि तेथे जाऊन प्रत्यक्ष संत रामपालजी महाराजांच्या
मार्फत तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकतो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.